मन के जीते जीत, मन के हारे हार, अब भी वक्त नहीं गया, संभल जाओ मेरे यार। हो रहा है अपने ही सामने अपनी ही भावनाओं का व्यापार, परिस्थितियां खुद बयां कर रही है कि हो रही है अपनी हार, कि हो रही है अपनी हार। आली काय माधुरी? काका, माधुरी आली? हत्तीन आली काय आपली परत? नाही. मग हे सोशल मीडियावरचं वातावरण अचानक का बदललं? सगळ्या राजकीय नेत्यांच्या पोस्टवर आपण लढाई जिंकल्यासारखं का पोस्ट यायला लागलेत? लोक जल्लोष का करायला लागलेत? त्या बंबानीचं आणि त्याच्या पोराचं आभार का मानायला लागलेत? अजून आपली माधुरी आलेली नाही आहे. मित्रांनो, एक उदाहरण देतो तुम्हाला. एखाद्या मुलीनं लग्नासाठी हो बोलणं आणि ऍक्च्युली डोक्यावर अक्षता पडणे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. चला, ती हो बोलली आणि परत डोक्यावर अक्षता सुद्धा पडल्या. पुढच्या संसाराचं काय? संसार कसा होणार त्याच्याबरोबर? पुढच्या वाटाघाटी काय? याचा कोणी विचार केलाय? तर मित्रांनो, ते सीईओ दुसऱ्यांदा परत कोल्हापुरात आले होते आणि त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते परत एअरपोर्टला जायच्या आत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं, काय चर्चा झाली, ही बातमी मोठ्या मोठ्या मीम पेजेसपर्यंत, मोठ्या मोठ्या अकाउंट फॉलोअर्सपर्यंत किंवा मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल्सपर्यंत कशी काय पोहोचू शकते? एक तर त्यांनी सुरुवातीला सगळ्यांना सांगून आले असतील की बाबा असं आपलं बैठकीत ठराव होणार आहे किंवा आम्ही बैठकीला चाललेलो आहे. तर मग हा एक प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे ज्या टंटारापर्यंत कोणीच पोहोचू शकलं नव्हतं आजपर्यंत, उद्घाटनापासून आजपर्यंत, तर तिथे महाराष्ट्रातले सगळ्या लोकल न्यूज चॅनेल्स आतमध्ये गेले आणि आपल्या माधुरीसोबत व्हिडिओ तेच करत होते की आपली माधुरी किती खुश आहे, आपली हे ट्रीटमेंट देतोय, ते ट्रीटमेंट देतोय. आज सकाळी तर एक व्हिडिओ बघितला, एक न्यूज चॅनेलची अँकर होती, ती डिरेक्ट इलेफंटच्या किचनपर्यंत पोहोचली होती. तिला काय खायला घालतात, काय लाडू खायला घालतात किंवा आणि काय वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट लाडू, रवा लाडू, आपले खोबऱ्याचे लाडू, नाचणीचे लाडू, हे सगळं करायला लागतात. ह्याच सगळ्यात प्रश्न एक पडलेला आहे. तुम्ही आमच्या माधुरीला परत पाठवणार असं तुम्ही सांगितलेलंच आहे. मग तुम्ही तिथे सगळं चांगलं होतं हे परत तुम्ही का दाखवायचा प्रयत्न करताय? तुम्हाला पूर्ण जगाला दाखवून द्यायचं आहे का? आणि ह्याच्या मागे तुमचं षडयंत्र काही असणार नाही हे कशावरून? असंही टंटारा आणि महाराष्ट्र राज्य सरकारने आश्वासन दिलंय की आम्ही माधुरीला परत आणू. आपण आश्वासनांवर कधी एवढं डोळे झाकून विश्वास ठेवायला लागलो? प्रत्येक 5 वर्षाला आपल्याला नवीन नवीन आश्वासने मिळतात. त्यातली किती पूर्ण होतात हो? आपण डोळे झाकून विश्वास ठेवलो आणि मोकळे झालो, बरोबर ना? आणि तसे ऑलरेडी बंबारा आणि टंटाराच्या PR टीमने खूप चांगलं वाखाणण्याजोगं काम केलं असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. ऑलरेडी पूर्ण भारतभर हा विषय आता भारतभर पोहोचलेला आहे आणि पूर्ण भारत